ज्ञानेश्वर दौलतराव रसाळकर, राहणार खुपसा तालुका सेलू जिल्हा परभणी। तर शासनाच्या पूर्ण योजना ह्या चांगल्या पद्धतीच्या आहेत आणि राज्य वारकऱ्यासाठी पेन्शन घोषणा केली ही या योजनेची चांगली आनंदाची गोष्ट आहे। आज त्यांचं झालं, उद्या आमचं पण गायनाचार्याचं पण हो। आज त्यांचं झाल्याबद्दल आम्ही काही दुःखी नाही, नाराज नाही। पण मी ज्ञानेश्वर दौलतराव रसाळकर, राहणार खुपसा तालुका सेलू जिल्हा परभणी। तर शासनाच्या पूर्ण योजना ह्या चांगल्या पद्धतीच्या आहेत आणि राज्य वारकऱ्यासाठी पेन्शन घोषणा केली ही या योजनेची चांगली आनंदाची गोष्ट आहे। आज त्यांचं झालं, उद्या आमचं पण गायनाचार्याचं पण हो। आज त्यांचं झाल्याबद्दल आम्ही काही दुःखी नाही, नाराज नाही। पण अतुल जाधव कोयाळीवरून आलोय। या सरकारनं चांगला निर्णय घेतला एक पेन्शन योजनेचा, वारीचा। या सरकारचं आम्ही स्वागत करतो, या योजनेचं स्वागत करतो। इथं पंढरपूरमध्ये खूप छान असं स्वच्छता आहे, सर्वकडे सुविधा आहे आणि सरकारने पाण्याची सुविधा पण चांगली केली आहे। उद्यासाठी ज्यूस फळं वगैरे पण राज्य सरकारनं चांगली व्यवस्था केलेली आहे। आरोग्य व्यवस्था पण खूप छान आहे। टायमोटायमी गोळ्या, औषधी, इंजेक्शन, सलाईन सर्वायला भेटून राहिले। ॲम्ब्युलन्स सेवा तात्काळ पोहोचून राहिली। सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत। याबाबत सरकारच्या आम्ही वारकरी मंडळीतर्फे खरंच आभारी आहे की जिथं नाही तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचते, सरकारी सर्व यंत्रणा सक्षम आहे तिथं। एवढंच बोलू शकतो। धन्यवाद। अतुल जाधव कोयाळीवरून आलोय। या सरकारनं चांगला निर्णय घेतला एक पेन्शन योजनेचा, वारीचा। या सरकारचं आम्ही स्वागत करतो, या योजनेचं स्वागत करतो। इथं पंढरपूरमध्ये खूप छान असं स्वच्छता आहे, सर्वकडे सुविधा आहे आणि सरकारने पाण्याची सुविधा पण चांगली केली आहे। उद्यासाठी ज्यूस फळं वगैरे पण राज्य सरकारनं चांगली व्यवस्था केलेली आहे। आरोग्य व्यवस्था पण खूप छान आहे। टायमोटायमी गोळ्या, औषधी, इंजेक्शन, सलाईन सर्वायला भेटून राहिले। ॲम्ब्युलन्स सेवा तात्काळ पोहोचून राहिली। सर्व गोष्टी व्यवस्थित चालू आहेत। याबाबत सरकारच्या आम्ही वारकरी मंडळीतर्फे खरंच आभारी आहे की जिथं नाही तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचते, सरकारी सर्व यंत्रणा सक्षम आहे तिथं। एवढंच बोलू शकतो। धन्यवाद। मी गोविंद नागोराव जबडे, धानोरा मोत्या तालुका पूर्णा जिल्हा परभणी। आज जे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वारकरी पेन्शन योजना चालू करण्यात आलेली आहे, अशी काल घोषणा झाली। तरी वारकरी पेन्शन योजने जर चालू होत असेल तर त्या सर्व राज्य सरकारचं वारकऱ्याच्या वतीनं तमाम आपल्या बांधवांच्या, वारकरी बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। निश्चित राज्य सरकारने ही योजना अंमलात लवकरात लवकर आणावी आणि वारकरी बांधवांना याच्याबद्दल दिलासा भेटेल। जे पायी येणारे आहेत, सर्व वारकरी पंढरपूरला महिन्याला वारी करणारे आहेत, अशा योग्य त्या वारकऱ्यांना ही योजना चालू होईल अशी राज्य सरकारकडून आम्ही अपेक्षा बाळगतो। मी गोविंद नागोराव जबडे, धानोरा मोत्या तालुका पूर्णा जिल्हा परभणी। आज जे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वारकरी पेन्शन योजना चालू करण्यात आलेली आहे, अशी काल घोषणा झाली। तरी वारकरी पेन्शन योजने जर चालू होत असेल तर त्या सर्व राज्य सरकारचं वारकऱ्याच्या वतीनं तमाम आपल्या बांधवांच्या, वारकरी बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। निश्चित राज्य सरकारने ही योजना अंमलात लवकरात लवकर आणावी आणि वारकरी बांधवांना याच्याबद्दल दिलासा भेटेल। जे पायी येणारे आहेत, सर्व वारकरी पंढरपूरला महिन्याला वारी करणारे आहेत, अशा योग्य त्या वारकऱ्यांना ही योजना चालू होईल अशी राज्य सरकारकडून आम्ही अपेक्षा बाळगतो। मी सिंधुबाई बाबासाहेब कनगरे बोलते। जी वारकऱ्यासाठी ही योजना चालू केली साहेबांनी, त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या वारकऱ्याकडून शुभ इच्छा आणि शुभ आनंद आहे आणि खूप खूप आभार आहोत। आम्ही इथं पाण्याची सुविधा केली त्यांनी, सगळी सुविधा झाली आणि याच्यामध्ये त्यांचं खूप अभिनंदन। मी सिंधुबाई बाबासाहेब कनगरे बोलते। जी वारकऱ्यासाठी ही योजना चालू केली साहेबांनी, त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या वारकऱ्याकडून शुभ इच्छा आणि शुभ आनंद आहे आणि खूप खूप आभार आहोत। आम्ही इथं पाण्याची सुविधा केली त्यांनी, सगळी सुविधा झाली आणि याच्यामध्ये त्यांचं खूप अभिनंदन। मी नामदेव पुंजाजी पांचाळ कोठारी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली इथून बोलतो
की पाण्याची सुविधा साहेबांनी एकदम चांगली केलेली आहे. यात्रेला बेस्ट सुविधा केली. मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजना घोषणा केलेली आहे, त्याबद्दल छान वाटते आम्हाला. मी नामदेव पुंजाजी पांचाळ कोठारी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली इथून बोलतो की पाण्याची सुविधा साहेबांनी एकदम चांगली केलेली आहे. यात्रेला बेस्ट सुविधा केली. मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजना घोषणा केलेली आहे, त्याबद्दल छान वाटते आम्हाला. सांगा. वामन मारुती यंदाळे, राहणार कदमवाडी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. काय काय सुविधा मिळाल्या आपल्याला इथं? आपला इथं पाण्याची बाटली मिळाली, पुन्हा ज्यूस मिळणार आहे मला इथं, आणखी मिळालं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना पेन्शन योजना चालू केली, पेन्शन योजना चालू करणार म्हणाय आम्ही बघितलं नाही ना. त्याबद्दल काय वाटतं? काही नाही, दिलं ठीक आहे, चांगलं आहे दिलं. हां हां. सांगा. वामन मारुती यंदाळे, राहणार कदमवाडी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. काय काय सुविधा मिळाल्या आपल्याला इथं? आपला इथं पाण्याची बाटली मिळाली, पुन्हा ज्यूस मिळणार आहे मला इथं, आणखी मिळालं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना पेन्शन योजना चालू केली, पेन्शन योजना चालू करणार म्हणाय आम्ही बघितलं नाही ना. त्याबद्दल काय वाटतं? काही नाही, दिलं ठीक आहे, चांगलं आहे दिलं. हां हां. काय केलं फोटो काढून? मी वल्लभ वसेकर, राहणार टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. वारीसाठी पंढरपूरला आलो असता वाटेत जाताना मला आरोग्य शिबिर दिसले. आरोग्य शिबिरात डोळ्याचे चेकअप करण्यासाठी मी आलो असता इथं स्वच्छता, टापटिप्पणा व्यवस्थित, सर्व वारकऱ्यांची सोय व्यवस्थित दिसलेली आहे मला. आणि हे जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, तानाजी सावंत सर, आपले फडणवीस सर आणि अजितदादा पवार सर यांनी एकजुटीने जे हे कार्य केलेलं आहे हे पूर्ण कौतुकास्पद आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. प्रियंका हरिश्चंद्र जिकरे माझं नाव आहे. मी इथं NM म्हणून आहे. तर इथं जे आरोग्य शिबिर आहे ते चांगल्या रीतीने पार पाडत आहे. इथं मेल वॉर्ड आहे. इथं 100हून जास्त पेशंट येऊन इंजेक्शन वगैरे घेतलेले आहेत, ड्रेसिंग झालेलं आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना IV सुद्धा लावलेले आहेत. आणि समाधानकारकरित्या पेशंट ट्रीटमेंट झालेलं आहे आणि ते गेलेले आहेत ट्रीटमेंट घेऊन. प्रियंका हरिश्चंद्र जिकरे माझं नाव आहे. मी इथं NM म्हणून आहे. तर इथं जे आरोग्य शिबिर आहे ते चांगल्या रीतीने पार पाडत आहे. इथं मेल वॉर्ड आहे. इथं 100हून जास्त पेशंट येऊन इंजेक्शन वगैरे घेतलेले आहेत, ड्रेसिंग झालेलं आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना IV सुद्धा लावलेले आहेत. आणि समाधानकारकरित्या पेशंट ट्रीटमेंट झालेलं आहे आणि ते गेलेले आहेत ट्रीटमेंट घेऊन. मी केंदूर बाबळ येथून आम्ही सपत्नीक वारीसाठी पायी वारी करत आलेलो आहे आणि आज आमचं आगमन पंढरपूर शहरात झालेलं आहे. रस्त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा सुविधा, उत्कृष्ट असा बंदोबस्त आणि सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा मुख्यमंत्री यांनी दिलेल्या अनुभवास आलेले आहेत मला. त्यामुळे त्याच्या बाबतीत असं सांगण्यात येईल की बाबा याच्या पुढंही अजून याच्यापेक्षा उत्कृष्ट सेवा देऊन वारकऱ्यांना धन्य करावं. आणि खरंच इथं आल्यानंतर आम्हाला खरोखरच पांडुरंग भेटलेला आहे आणि त्यामुळे आमचं अतिशय समाधान झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचे तसेच या सरकारचे आभार मानत आहोत.